नमस्कार. तुमच्याही घरातलं बर्नर अशा पद्धतीने काळा झालाय का? त्याची छिद्रे ब्लॉक झालेली आहे का? तर मी अगदी 10 मध्ये ह्या बर्नरांना आपण अगदी नवीन चकाचक बनवणार आहोत. तर ते कसं मी आज तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणारच आहे. त्याआधी मी प्रतिभा स्वागत करते तुमच्या सगळ्यांचं आपल्या चॅनलवरती. व्हिडिओला नवीन असाल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. अशा पद्धतीने आपण आपली ही काळी कुट्ट झालेली बर्नरं स्वच्छ चकचकीत चमकवणार आहोत, तेही 10 मिनिटात. चला तर मग सुरू करूयात व्हिडिओला. सगळ्यात अगोदर आपल्याला पाणी गरम करून घ्यायचं आहे. एक भांडं घ्या, त्यामध्ये दोन्हीही बर्नरं बुडतील अशा पद्धतीने आपल्याला भांडं घ्यायचं आहे. गरम पाणी टाकून झाल्यानंतर त्यामध्ये आपण अर्धा लिंबू पिळून घेणार आहोत. आपण एका लिंबाचा वापर करणार आहे, पण सुरुवातीला आपण अर्धा लिंबू पिळून घेतलेला आहे. तर लिंबू पिळून झाल्यानंतर जी बर्नरं आहेत त्याला आपल्याला या गरम पाण्यामध्ये घालायचंय. आता गरम पाणी या बर्नरांच्या वरपर्यंत असायला हवं. तर तुम्ही बघू शकताय वरचा बर्नर थोडासा बुडायला बाकी होता, म्हणून मी आणखीन थोडंसं पाणी घातलं. आता पाणी खूपही घालायचं नाहीये, जेणेकरून हे अति डायल्यूट होईल. तर दोन्ही बर्नर अशा पद्धतीने घालून झालं की पुन्हा आपण यामध्ये अर्धा लिंबू पिळून घेणार आहे. आणि आपल्या सगळ्यांच्याच घरी इनो हा असतो आणि इनो हीच कमाल आहे ह्या बर्नर क्लिनिंग करण्यासाठी. तर आता हा इनो घालायचा कसा? एकदाच आपल्याला इनो टाकून घ्यायचा नाहीये. तर थोडा करत इनो घालायचा आहे, जेणेकरून याची जी प्रोसेस आहे ती अगदी व्यवस्थित होते आणि आपले बर्नर जे आहे ते स्वच्छ निघायला मदत होते. सुरुवातीला थोडंसं घालायचं आहे, मग पुन्हा थांबायचं आहे, मग पुन्हा घालायचं आहे आणि थोडं थांबायचं आहे. तर हे झाल्यानंतर आपण आणखीन एक वस्तू यामध्ये घालणार आहोत. तर त्यामुळे व्हिडिओ अजिबात स्किप करायचा नाहीये, पूर्ण बघायचा आहे तुम्हाला. तर 2 मिनिटं झाल्यानंतर यामध्ये आपण मीठ घालून घेतलेलं आहे. तर तुम्हाला मी जवळून दाखवते, अशा पद्धतीने ही प्रोसेस सुरू होते. आता यावरती आपल्याला एक झाकण ठेवून 15 ते 20 मिनिटं याला असंच ठेवायचं आहे. 15-20 मिनिटं झाल्यानंतर तुम्ही बघू शकताय बर्नरांवरचा जो काळा रंग होता तो सुटायला सुरुवात झालेली होती आणि पाणी देखील किती खराब झालंय तुम्हाला त्यावरूनच कळत असेल की ही प्रोसेस किती इफेक्टिव्ह आहे. आता हे अशा पद्धतीने बर्नरं निघालेली आहे, जास्त दिवसाची असतात, ती खूप काळवंडलेली असतात. म्हणून एक घासणी घ्यायची आहे, त्यावरती तुम्ही जो तुमचा भांड्यांचा साबण असेल किंवा काहीही सोप असेल तो घालून यांना व्यवस्थित अशा पद्धतीने स्वच्छ करायचे. आता खालच्या बाजूने तुम्ही ब्रश वापरू शकतात. अशा पद्धतीने याला व्यवस्थित असं घासून घ्यायचं. आता याला खूप घासण्यासाठी मेहनत नाही घ्यावी लागत, हे पटकन क्लीन होतं. तर अशा पद्धतीने क्लीन झाल्यानंतर याला आपण पुन्हा त्याच पाण्यामध्ये डुबवून घेणार आहोत आणि तुम्ही बघू शकताय किती पटकन हे साफ झालेलं आहे. काहीही मेहनत नाही लागली आहे. अगदी 10 मिनिटामध्ये हे अशा पद्धतीने व्यवस्थित चकचकीत होतात. बघू शकताय अगदी नव्यासारखी आपली ही बर्नरं झाली आहे. थोडंफार कुठे काळं असेल तर ते तुम्ही पुन्हा एकदा प्रोसेस जर केली ही एक 8 दिवसाने, तर हे अगदी बाजारातून नवीन आणल्यासारखे होतात. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? आणि अशाच घरगुती टिप्ससाठी आपल्या चॅनलला नक्की फॉलो करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि आजची ही छोटीशी टिप्स कशी वाटली मला ते कमेंटद्वारे नक्की कळवा. धन्यवाद. भेटूया लवकरच.